नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिले अपडेट. राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढत आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे. मंगळवारी या ठिकाणी मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा, येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात या ठिकाणी राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. PM किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्याचं हे कारण असू शकतं. हप्त्याची लाभ न मिळण्यामागे आणखी एक कारण असू शकते, ते म्हणजे जमिनीची पडताळणी करणे. ज्या शेतकऱ्याने जमिनीची पडताळणी केली नाही तो या योजनेपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गट क्रमांक, गट ग्रामपंचायत इत्यादी संपर्क साधून हे कामे पूर्ण करून घ्या. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. केंद्र सरकारने सन 2024-25 या वर्षासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात दिवसाला 297 रुपये मजुरी देण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत रोहिवरील कामासाठी मजुरांना प्रतिदिन 24 रुपये अधिक मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहियो कक्षातून मिळाली आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यात यवतमाळ प्रथम असून या जिल्ह्यात 297 गावांमध्ये 23 कोटी रुपये, तर नाशिक जिल्ह्यातील 231 गावांमध्ये 19 कोटी 88 लाख रुपये खर्च झाले असून तिसऱ्या क्रमांकावरील नागपूर जिल्ह्यात 243 गावात 17 कोटी रुपये खर्च झाले आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. केंद्र सरकारने श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातील UAE प्रत्येकी 10,000 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने UAEला यापूर्वी 24,400 टन कांदा निर्यातीची परवानगी दिलेली होती. त्यात आता अतिरिक्त 10,000 टन कांद्याची भर पडणार आहे. याबाबत विदेश व्यापार महासंचालनालयाने सोमवारी अधिसूचना काढली आहे. मात्र सतत पडणारे कांद्याचे दर आणि कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाढता ताण आहे. याच्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शासनाने रब्बी हंगामातील हमीभावाने खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू केली आहे. मात्र अद्याप ज्वारी नोंदणी सुरू झाली नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळेल त्या दरात बाजारात ज्वारी विक्री करावी लागणार आहे. यात क्विंटल मागे किमान 1,000 रुपयाचा फटका असून कोट्यवधीचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये मंगळवारी ते शुक्रवारी या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे परभणी जिल्ह्यातील 24.51 हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील 297 हेक्टर मिळून एकूण 321.50 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, जसे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. महावितरण स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार आहेत. या स्मार्ट मीटरमुळे मीडिंगचं रीडिंग घेणं, वीज बिल तयार करणं आणि वीज बिल वितरण करणं बंद होणार आहे, असं पुणे पॅरेमंडलचे मुख्य अभियंता या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना फायदा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.